समर आता स्वानंदीच्या घरी उद्या ठीक 12 वाजता सगळ्यांना घेऊन रोहन आणि आराध्याच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी येणार असतो. त्यानंतर अंशुमन मल्लिकाला विचारतो की आई, तुला जर हे लग्न होऊच द्यायचं नाही आहे तर तू काहीच का करत नाही आहे. त्यावेळेस मल्लिका म्हणते आहे की अरे अंशुमन, आपण समरच्या खांद्यावर बंदूक ठेवून एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचे आहेत. आणि समरला मी जे काही बोलायला सांगितलेलं आहे ते बोलल्यामुळे 100% रोहनच्या घरचे लग्नाला नकार देणार आहेत. त्याच्यामुळं आराध्या तर समरवर दुःखी होणारच आहे आणि तिचा जो पिंट्या दादावर प्रेम आहे ते सुद्धा कमी होणार आहे. त्याच्यामुळं आपण काहीही टेन्शन घ्यायचं नाही आहे, जस्ट चिल असं म्हणून मल्लिका अंशुमनला समजावते आहे. त्यानंतर आता समर, मल्लिका आणि आजी सगळे मिळून रोहनच्या घरी पोचलेले असतात. तिथं गेल्यावर एक खूपच धक्कादायक प्रकार घडलेला असतो. तर बिल्डिंगची लिफ्ट बंद पडलेली असते आणि आता समरला, आजीला आणि मल्लिकाला सगळ्यांना टेन्शन येतं आहे की 4थ्या मजल्यावर स्वानंदीच्या घरामध्ये कसं पोचायचं आहे. स्वानंदी पाहुण्यांना रिसीव करायला आलेली असते. लिफ्ट सुरू होते, बाकी सगळे लिफ्टमध्ये जातात. मागे फक्त आता समर आणि स्वानंदीच राहिलेले असतात. समरला आता टेन्शन आलेलं आहे की तू 4 मजले चढून घरामध्ये कसं पोचणार आहे. त्यानंतर आता स्वानंदी समरला काय सल्ला देते आहे हे बघणं खूप रंजक ठरेल. इकडे आता समर, मल्लिकाने जसं सांगितलेलं आहे की रोहनला आपण घर जावई बनवून घेऊया, तर काय समर आता रोहनच्या घरच्यांसमोर असंच बोलेल का आणि तो आता आराध्याला दुखावेल का आणि हे लग्न मोडेल का, हे बघणं खूप रंजक ठरणार आहे.